तर परभणी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको करण्यात येणार आहे। परभणी तालुक्यातील सिग्नापूर पाटीवर रास्ता रोकोला सुरुवातही झालेली आहे। शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आलेला आहे। एवढंच नाही तर परभणी शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी हा रास्ता रोको सुरू झालेला आहे। परभणी तालुक्यातील सिग्नापूर पाटीवर रास्ता रोकोला सुरुवात झाली आहे। सिग्नापूर पाटीवर रास्ता रोकोला सुरू झाले। शक्तीपीठ महामार्गाला आम्ही जमिनी देणार नाही, शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अशा पद्धतीची मागणी जी आहे ते शेतकऱ्यांची आहे। जे बाधित शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या एकूणच शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशा पद्धतीची मागणीसाठी जो आहे तो रास्ता रोको केला जातोय। हा सगळा रस्ता जर बघितला तो बंद करण्यात आला आहे। सहजपूर जवळ येथे शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने बळाचा वापर करून शेतकऱ्यांना ताब्यात घेतला आणि त्यानंतर सगळ्या मोजणी करण्यात आली, याला विरोध करण्यात आला होता। आणि या नेमक्या काय मागण्या आहेत त्या आपण जाणून घेऊयात। काय सांगाल, एकूणच काय मागणी आहे सगळ्या रस्त्यावर सुरू झाली? मला असं वाटतं की याच्या पूर्वी अनेकदा मी बाईट दिले, पुन्हा त्याच येत आहेत।